तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे आपला 28 days 20 व्लॉगचा डे 25. आणि आता मी कॉलेजचीच तयारी करते. सगळं आवरून ते झाले. मग मी डबा बनवते. आता डबा झाला की मग इथून निघेल, कारण मी येते आज बसनी. त्याची गाडी नाही आहे आज. मी घेतले पप्पांकडनं आज गाडी. मग का मम्मीने डबा भरून आणला इथे. भरायचा आहे का अजून? रिकामा डबा आहे मित्रांनो, आता भरायचा आहे. आणि मग इथून मी निघेन. ओमचा फोन आला होता की तो बसमध्ये बसलाय, आपल्या स्टॉपपर्यंत येतो तिथं. मग आम्ही दोघं सोबत जाऊ गाडीवर. इथं मग मी आता डबा भर, आता डायरेक्ट निघतो इथं ना. ओम भेटल्यावरच कंटिन्यू करू आपण. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलोय चहा प्यायला तिथं. ओम भाऊ तिथं. आज काय समजत नाही, जरा चांगलीच थंडी वाजत होती. सकाळी पापांना सोडा गेलो ना, तेव्हापासून थंडी वाजते म्हणून आता बोलत चहा बी पिऊनच जातो कॉलेजला. तर आता आम्ही कॉलेजवरनं घरी आलेलो आहे. आणि घरी आज ओम पण घरी. बघा ह्याला काय बोलतात ग मम्मी? हा, रबडी. तर आता आम्ही दोघं आलेले रबडी ते खातो. आणि मग बघतो, आम्ही आलो जरा कामामुळं. तर मित्रांनो, आम्ही जे काम करायसाठी आलं दोघं, ते तर काय आम्ही केलं नाही. आता ओमला सोडून येतो त्याच्या घरी. ओम इथं वांगी, त्याला आपल्या झाडांची वांगी दिली. तर आता ओमला सोडून येतो. आज कॉलेजमध्ये पण काय जास्त झालं नाही, फक्त लेक्चर होते. लेक्चर बसून आम्ही आलो लगेच रिटर्न. तर मित्रांनो, आता आम्ही ओमच्या इथं पोचलेलो आहे. आणि ओमला ते सोडून आता मी इथनं निघेन. काय होतो आला तशी आता इथे कामं होती, पण कामं काही झाली नाहीत आणि काही केलं पण नाही आम्ही. आता उद्या आहे आम्हाला परत असाइनमेंट द्यायचं आहे आणि प्रेझेंटेशन तर उद्याचं सोपं आहे. पण असाइनमेंट आणि रिझ्युमे काढायला सांगितलं आहे, तेवढं काढून द्यायचं. प्रेझेंटेशन सोपं आहे का? सोपं आहे. आणि टीचर अवघड आहे. जरा जरी इंग्लिश चुकली तरी, एक शब्द जरी चुकला ना तरी आमची वाट लागणार आहे उद्या. आज दिलं त्यांचं उलट बरं होतं, आपली वाट लागत बा. अथर्वची नाही, अथर्व टॉपर आहे आमचा वर्गाचा. काय बोलू आता, जाऊ दे. तर आता इथनं निघतो मित्रांनो. हो, मी इथनं जाईल. मी पण जातो घरी आता. ते रात्रीच लिहू मग. रात्री लिहू, फोन कर मला. हा, लिहिताना फोन एकत्र लिहू. तर मित्रांनो, ओमला मी सोडून आलेलो आहे. डोळ्यांची वाट लागते गाडी चालवताना. एवढी कचरा धूळ सगळं उडतंय ना, काय सांगू. तर आता ओमला सोडून आलं आहे. मस्तपैकी आता जेवतो बघतो, काहीतरी करतो. कारण आणि ते प्रेझेंटेशनची ती पण सगळी तयारी करायची आहे, आणि ती नंतर करायला येईल. तर मित्रांनो, मी विचार केला होता तासभर झोपेन. तासभराचं चांगलंच झालं. किती 5ला झोपला असेल, आता 7 वाजत आले. 7ला उठलं, बोलून 5ला झोपेन, 6ला उठेल. पण कसला उठतंय काय, झोपलं ते झोपलंच. आत्ताशी उठले, तोंड बिन काय धुला नाही. तोंड बिन धुतो आता एकदम मस्तपैकी, तयार होतो. परत पप्पांना पण आणायला जावं लागेल, कारण गाडी मी आज माझ्याकडेच ठेवलेली. इथं मम्मीने चहा बनवत ठेवला आहे. आता तोंड बिन धुवून घेतो पहिले सगळं, आणि मग आवरतो. तर मित्रांनो, आता तोंड ते सगळं धुवून घेतलं आहे. आणि आता मला आठवलं की आपल्याला अजून AACचा असाइनमेंट पण लिहायचा होता. त्याचे काही जास्त नाही, 3च पेजेस आहेत. आता ते मी नंतर आलो लिहिन. परत प्रेझेंटेशन पण पाठ करायचं आहे. विसरलेलो मी, आता सगळे करावं लागेल. आणि चांगलं प्रेझेंटेशन तर ह्या मॅमचं एकदम आम्हाला चांगलं करावं लागेल. कारण एक एक जरी शब्द चुकला ना त्यातला इंग्लिशमधला बोलताना, तरी मॅम भडकते. म्हणून जरा नीट पाठांतर करावं लागतं या मॅडमचा. तशा मॅडम आहेत चांगल्या, पण जाम स्ट्रिक्ट आहेत, काय बोलायचं आता. तर मग प्रेझेंटेशन पण नीट पाठ करावं लागेल. आता परत वाटच लागेल, उद्या अख्ख्या वर्गासमोर इज्जत निघेल म्हणून सगळं करावं लागेल. तर आता पहिले चहा ते पिऊन घेतो, आणि मग नंतर बघू. पप्पांना आणल्यानंतर बसून लिहायला, नाही तर पप्पांना फोन लावून विचारतो किती वाजता घ्यायला येऊ. आणि त्यानंतर मग त्या हिशोबाने लिहायला बसतो. मित्रांनो, आता पप्पांचा फोन आला होता. आता चालू आहे पप्पांना घ्यायला. तर मित्रांनो, आता पप्पांना ते घेऊन आलतो आणि त्यानंतर बैठकीला गेलो. बैठकीला ते पण जाऊन आलो आताच. आणि पाटण तर आज गेले जाऊन भरलेले त्यामुळं. तर हाच होता आपला आजचा व्लॉग, कारण आता कंटिन्यू करायची अजिबात इच्छा नाही राहिली मला. आणि प्रेझेंटेशन तर काहीच केलेलं नाही मी अजून. आता हे व्लॉगची एडिटिंग करायचं मला आता कंटाळा आला आहे, पण तरी पण करेन आता. तर हाच होता मित्रांनो आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत